लोकसभेसाठी 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये अमोल कीर्तीकर, अरविंद सावंत यांना मुंबईमधून तिकीट देण्यात आले आणि ठाण्यातून राजन विचारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। संजोग वाघेरे यांना मावळमधून तर अनंत गीते यांना रायगडमधून तिकीट आणि धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी आपण पाहूयात। ठाकरे गटाचे उमेदवार आपण पाहतोय 17 एकूण उमेदवार जाहीर करण्यात आले। त्यापैकी बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम मतदारसंघातून संजय देशमुख, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, परभणीतून संजय जाधव, छत्रपती संभाजीनगरमधून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे, ठाण्यातून राजन विचारे, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील। बोलण्यासाठी स्वतः राजन विचारे साहेब आहेत। विचारे साहेब, एक वेगळा या ठिकाणी उमेदवार म्हणून आणि सर्वात भारतामध्ये सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणून या ठिकाणी ठाण्याकडे बघितलं जातं। त्याच मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी या ठिकाणी दिली गेलेली आहे। काय असेल पहिली प्रतिक्रिया? 4 वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार, त्यानंतर 2दा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि आता तिसऱ्यांदा त्यांनी तो विश्वास टाकलेला आहे। त्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही आणि ठाणे हा शिवसेनेचा गड आहे, हा कोणाची मक्तेदारी नाही। या ठिकाणी ज्या वेळेला पहिली गद्दारी झाल्यानंतर सुद्धा या ठाणेकरांनी एक हाती सत्ता त्या ठिकाणी महानगरपालिकेची त्या ठिकाणी दिली होती आणि दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राने असेल, देशाने या ठिकाणी बघितलेलं असेल आणि ह्या गद्दारीला नक्कीच हे ठाणेकर, त्याचबरोबर नवी मुंबईकर, मीरा भाईंदरकर येथील जनता फक्त इलेक्शनची वाट बघते आणि त्यांची जागा त्या ठिकाणी नक्कीच दाखवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। राजेश विचारे सर, कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, गुहागर।